नमस्कार. महा-टी-ई-टी 2021 तर पहा ही सप्टेंबर ते डिसेंबर या दरम्यान होणार आहे. तर पहा महा-टी-ई-टीच्या तयारीसाठी आपण आपल्या चॅनलवरती पहा लेक्चर सिरीज सुरू करत आहोत. तर पहा 2019 सालच्या महा-टी-ई-टीसाठी सुद्धा आपण पहा लेक्चर सिरीज पूर्ण केली आहे आणि त्याच्यामध्ये पहा तुम्हाला खूप जणांना पहा फायदा झालेला आहे. तर पहा आपण पहा बालमानसशास्त्र आणि इतर जे विषय आहेत तर त्याच्यावरती पहा आपण फोकस करत असतो. तर आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पहा महा-टी-ई-टी 2021 साठी तर पहा सिलेबस, त्यानंतर पहा पेपर पॅटर्न कोणता असतो आणि संदर्भ साहित्य तुम्हाला कोणतं वाचायचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला पहा फायदा होतो. तर या संदर्भातील आपण सविस्तर अशी चर्चा पहा या व्हिडिओच्या माध्यमातून पहा करणार आहोत. जर तुम्ही पहा चॅनलवरती नवीन असाल, महा-टी-ई-टीची तुम्हाला पहा तयारी चांगल्या प्रकारे करायची असेल, पहा बालमानसशास्त्रामध्ये तुम्हाला पहा 30 पैकी चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर हा चॅनल पहा सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तर या ठिकाणी आपण लगेच सुरू करूया. तर पहा महा-टी-ई-टी 2021 जे काही नोटिफिकेशन आहे तर त्या ठिकाणी लवकरच येईल. तर या ठिकाणी आपण पेपर 1 म्हणजे पहा 1ली ते 5वी साठी पेपर 1 असतो त्याला आपण प्राथमिक स्तर असं म्हणतो आणि पेपर दुसरा हा या ठिकाणी 6वी ते 8वी साठी असतो त्याला आपण उच्च प्राथमिक स्तर असं म्हणतो. आपण दोन्ही पेपरचा जो अभ्यासक्रम आहे तो पहा डिस्कस करणार आहोत. सुरुवातीला आपण पहा पेपर पॅटर्न पाहूया. पेपर 1 चा 1ली ते 5वी साठीचा. तर पहा पेपर 1 साठी एकूण 150 गुण असतात, 150 गुण असतात आणि पेपर कालावधी जो वेळ असतो तो पहा 2.5 तासांचा वेळ असतो. तर पहा परीक्षा या वर्षी सुद्धा पहा ऑफलाईनच परीक्षा होणार आहे. या ठिकाणी पहा लक्षात घ्यायचं आहे. पहा या ठिकाणी 2021 ची आणि 2022 नंतर जी परीक्षा होईल तर त्याच या ठिकाणी पहा ऑफलाईन होतील. त्याच्यानंतर पहा ऑनलाईन परीक्षा होण्याची शक्यता आहे. तर या ठिकाणी पहा पेपर 1 साठी पहा 5 विषय असतात. भाषा 1, भाषा 2, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, गणित आणि परिसर अभ्यास. तर हे या ठिकाणी 5 विषय असतात. या ठिकाणी पहा भाषा 1 ही इंग्रजी किंवा हिंदी किंवा मराठी किंवा उर्दू, तर तुम्हाला जी भाषा ठेवायची असेल तर ती तुम्ही भाषा 1 ठेवू शकता. या ठिकाणी भाषा दुसरी तुम्हाला जर तुम्ही वरती पहा इंग्रजी ठेवली तर खाली मराठी किंवा हिंदी तुम्हाला ठेवावी लागेल. तर अशा प्रकारे या ठिकाणी या भाषा असतात. तुम्ही पहा फॉर्म भरते वेळेस तुम्हाला या भाषा व्यवस्थित निवडायच्या असतात. तर या ठिकाणी पहा भाषा 1 याच्यामध्ये पहा एकूण 30 गुण असतात. म्हणजे पहा प्रत्येक विषयाला एकूण पहा 30 गुणांचे प्रश्न, असे 30 प्रश्न पहा या ठिकाणी विचारले जातात. अशा प्रकारे एकूण 150 गुणांचा पेपर असतो आणि 150 प्रश्न म्हणजे एका प्रश्नासाठी पहा 1 मार्क असतो. या ठिकाणी जे प्रश्न असतात ते पहा बहुपर्यायी स्वरूपाचे असतात. एमसीक्यू टाइप प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. तर अशा प्रकारे या ठिकाणी हा पेपर पॅटर्न. त्यानंतर पहा पुढे पेपर 2 6वी ते 8वी उच्च प्राथमिक स्तरासाठी एकूण गुण 150 या दुसऱ्या पेपरला असतात. पेपर कालावधी हा 2.5 तासांचाच असतो. म्हणजे पहा पेपर 1 सारखाच याला सुद्धा वेळ असतो. आता यामध्ये पहा 4 विषय असतात. भाषा 1, भाषा 2 आणि बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र ही पेपर 1 प्रमाणे. फक्त या ठिकाणी जी काठिण्य पातळी आहे पेपर 2 ची त्या ठिकाणी पेपर 1 पेक्षा जास्त असते. त्यानंतर पहा जो का चौथा विषय असतो पहा गणित व विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र. तर यापैकी एक विषय तुम्हाला या ठिकाणी निवडायचा असतो. तर तो तुमच्या ग्रॅज्युएशनच्या विषयानुसार तुम्ही निवडायचा आहे. तर या ठिकाणी भाषा 1, भाषा 2 आणि बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र याला पहा प्रत्येकी 30 गुण असतात आणि प्रश्न सुद्धा पहा 30 प्रश्न या तिन्ही विषयावरती विचारले जातात. परंतु या ठिकाणी जो का चौथा विषय असेल गणित व विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र, तर या विषयाला एकूण पहा 60 गुण असतात आणि 60 प्रश्न विचारले जातात. अशा प्रकारे पहा पेपर 2 मध्ये एकूण पहा 150 गुणांसाठी 150 प्रश्न विचारले जातात. पहा बहुपर्यायी स्वरूपाचे हे प्रश्न असतात. आता या ठिकाणी पहा पेपर 2 मधील जे काय अनुक्रमांक 1 ते 3 विषय आहेत म्हणजे या ठिकाणी पहा भाषा 1, भाषा 2 आणि बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र हे कंपल्सरी असतात, अनिवार्य असतात. परंतु या ठिकाणी पहा जो काय पहा 4 नंबरचा विषय आहे तर गणित व विज्ञान विषय 4 मधील हा विषय निवडायचा आहे. म्हणजे पहा ज्या विद्यार्थ्यांचा गणित आणि विज्ञान या विषयामध्ये पहा तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असेल, बीएससी असेल तर या ठिकाणी तुम्हाला गणित व विज्ञान हा विषय निवडायचा आहे. जर या ठिकाणी सामाजिक शास्त्र तर हे विषय तुमचे असतील पहा ग्रॅज्युएशनसाठी तर या ठिकाणी तुम्ही पहा ब विषय निवडायचा आहे. म्हणजे पहा तुम्ही सामाजिक शास्त्र सोशल स्टडीज हा विषय निवडायचा आहे. जर या ठिकाणी तुमच्याकडे पहा गणित विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र यापैकी कोणत्याही एका विषयामधून तुमच्याकडे डिग्री नसेल, म्हणजे यापैकी कोणत्याच विषयातून तुमचं पहा ग्रॅज्युएशन नसेल, इतर वेगळ्या विषयातून तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल तर या ठिकाणी तुम्ही दोन्हीपैकी कोणताही एक विषय निवडायचा आहे आणि तुम्ही टीईटी या ठिकाणी देऊ शकता. तर अशा प्रकारे या ठिकाणी गणित विज्ञान आणि सामाजिक शास्त्र विषय असणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे विषय निवडायचे आहेत. त्यानंतर आपण अभ्यासक्रम पाहूया. पेपर 1 साठीचा अभ्यासक्रम काय असतो तर या ठिकाणी पहा भाषा 1 आणि भाषा 2
तर या परीक्षेसाठी पहा खालील गटाप्रमाणे भाषा 1 आणि भाषा 2 हे विषय घेता येतात. आता या ठिकाणी भाषा 1 कोणती घ्यायची, भाषा 2 कोणती घ्यायची, त्या ठिकाणी हे गट दिलेले आहेत. तर पहा भाषा 1 जर तुमची पहा मराठी तुम्ही घेतली तर तुमची दुसरी भाषा इंग्रजी असणार आहे, तुम्हाला इंग्रजी घ्यावी लागते. जर तुम्ही पहा पहिली भाषा इंग्रजी घेतली तर दुसरी भाषा तुमची मराठी असेल. जर तुम्ही पहिली भाषा उर्दू घेतली त्या ठिकाणी तुमची दुसरी भाषा ही मराठी किंवा इंग्रजी असते. जर तुमची पहिली भाषा पहा उर्दू, बंगाली, गुजराती, तेलुगू, सिंधी, कन्नड किंवा हिंदी यापैकी एक असेल तर दुसरी भाषा तुमची मराठी किंवा इंग्रजी असते. तर अशा प्रकारे या गटानुसार तुम्हाला 2 भाषा निवडायच्या असतात. आता या दोन्ही भाषेवरती म्हणजे मराठी, इंग्रजी किंवा उर्दू इतर ज्या काही भाषा असतील त्या 2 भाषेमध्ये उतारा, कविता यावर आकलनात्मक प्रश्न तुम्हाला विचारले जातील आणि या ठिकाणी इतर जे काही प्रश्न असतात ते सगळे प्रश्न या ठिकाणी पहा व्याकरणावरती आधारित प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे तुम्हाला पहा मराठी आणि इंग्रजी या विषयाच्या व्याकरणाचा पहा अभ्यास करावाच लागतो आणि अभ्यास केला तर या ठिकाणी तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये 30 पैकी 25 ते 26 मार्क्स तुम्हाला पहा मिळून जातात. कारण पहा उतारा आणि कविता यावर आधारित पहा एकदम सोपे प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी हा स्कोरिंग साठी विषय आहे पहा पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये मराठी आणि इंग्रजी जर तुम्ही दोन्ही भाषा ठेवल्या तर या ठिकाणी हे लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला व्याकरण किंवा ग्रामरचा तुम्ही अभ्यास सगळ्या टॉपिकचा अभ्यास तुम्ही करायचा आहे किंवा पाठीमागचे पेपर तुम्ही पाहायचे आहेत आणि त्यानुसार तुम्ही त्या टॉपिक वरती अभ्यास करायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला दुसरे कोणत्याही ठिकाणची अभ्यास करण्याची आवश्यकता नाही. आता या ठिकाणी याची जी काही काठिण्य पातळी असते ती पहा 1ली ते 5वी साठी जो काही शालेय अभ्यासक्रम आहे तर त्या अभ्यासक्रमातील पाठ्यक्रमावरती आधारित तुम्हाला यावरती पहा प्रश्न विचारले जातात. परंतु जी काही काठिण्य पातळी म्हणजे प्रश्नांची पातळी आहे ती पहा 10वीच्या लेवलची असते, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पहा पुढचा तिसरा विषय असतो पहा बालमानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र. तर पहा बालमानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र खूप महत्वाचा असा विषय आहे. तर या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र या संबंधी असतात. शैक्षणिक मानसशास्त्र या संबंधी असतात. 6 ते 11 वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेसंबंधी हे प्रश्न विचारले जातात. या ठिकाणी जो काही वयोगट आहे पहा 6 ते 11 वयोगट, तर या वयोगटातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने बालमानसशास्त्र काय आहे, त्यांच्याशी अध्यापन शास्त्र कुठल्या दृष्टीने आपण यूज करायचं टीचिंग करत असताना तर या दृष्टीने तुम्हाला प्रश्न पहा विचारले जातात. याच्यामध्ये पहा उपपत्ती असतील किंवा या ठिकाणी जे काही मानसशास्त्रज्ञ आहेत तर त्यांच्यावर आधारित प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात किंवा विचारले गेलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही त्या दृष्टीने पहा अभ्यास करायचा आहे. याचबरोबर पहा विशेष गरजा असणारी बालके असतील, त्यांची गुणवैशिष्ट्ये असतील म्हणजे विशेष गरजा असणारी बालके आणि त्यांची गुणवैशिष्ट्ये, त्यांची शालेय आंतरक्रिया असतील, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये कोणती तर यावर आधारित प्रश्न सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात. तसेच विविध विषयांच्या अध्यापन पद्धती असतील, मूल्यांकन पद्धती असतील यावर आधारित प्रश्नांचा समावेश असतो. आता या ठिकाणी जे काय अध्यापन पद्धती आहेत वा मूल्यांकन पद्धती आहेत यावरती आधारित पहा क्वचितच प्रश्न विचारला जातो. परंतु या ठिकाणी पहा बालकांसंदर्भामध्ये त्यानंतर पहा काय उपपत्ती वगैरे म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र या संदर्भात प्रश्न जास्तीत जास्त विचारले गेलेले आहेत. त्यानंतर पहा या विषयासाठी अध्यापन शिक्षण पदविका अभ्यासक्रमावर आधारित सध्या राज्यात सुरू असलेला विहित पाठ्यक्रम लागू आहे. म्हणजे सध्या पहा डीएलएड चालू आहे. तर पहा डीएलएडचा पहा प्रथम वर्षाचं मानसशास्त्राचं पुस्तक जर तुम्ही घेतला आणि ते व्यवस्थित पहा वाचलं, रीड केलं, त्याच्या नोट्स काढल्या त्या ठिकाणी तुम्हाला कोणतीही अडचण या विषयासाठी पहा येणार नाही. आणि आपल्या चॅनलवरती पहा या संदर्भात खूप महत्वाचे आणि खूप चांगल्या टॉपिक वरती पहा व्हिडिओज आहेत ते तुम्ही पाहू शकता, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. त्यानंतर पहा चौथा विषय पहा गणित. आता गणित विषयाशी संबंधित प्रश्न हे गणितातील मूलभूत संबोध, तार्किकता, समस्या निराकरण आणि गणित विषयाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारित प्रश्न असतात. या ठिकाणी पहा मूलभूत संबोध असतात म्हणजे तुम्हाला या ठिकाणी गणित सुद्धा विचारले जातात. तार्किकता आणि समस्या निराकरण म्हणजे पहा बुद्धिमत्तेवर आधारित प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारले जातील. गणित विषयाची व्याप्ती ही 1ली ते 5वीच्या प्रचलित अभ्यासक्रमावरती असते, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पहा पुढचा विषय असतो शेवटचा परिसर अभ्यास. आता परिसर अभ्यास विषयाशी संबंधित प्रश्न हे इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान आणि पर्यावरण. तर या विषयातील मूलभूत संबोध व या विषयाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान तर या मुद्द्यांवर आधारित प्रश्न हे तुम्हाला परिसर अभ्यास या विषयामध्ये विचारले जातात. या ठिकाणी तुम्हाला इतिहासाची जुनी पुस्तके, अभ्यासक्रमाची नवीन पुस्तके हे सगळे तुम्हाला या ठिकाणी रीड करायचे आहेत, वाचायची आहेत आणि त्याच पुस्तकातील तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. त्याच्या बाहेरचा एकही प्रश्न तुम्हाला पाहायला मिळणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. जुनी जी काही पुस्तके असतील तुम्ही या आधीचे आपण जी पुस्तके शिकलो आहोत तर ती पुस्तकं पाहायची आहेत. नागरिकशास्त्र असेल, भूगोल, सामान्य विज्ञान किंवा पर्यावरण ही पुस्तके असतील किंवा नवीन जे काही अभ्यासक्रमाची पुस्तके आहेत ते सुद्धा तुम्ही रीड करायची आहेत. त्यानंतर परिसर अभ्यासाची व्याप्ती ही 1ली ते 5वीच्या प्रचलित अभ्यासक्रमानुसार असते.
त्यानंतर पहा काठिण्य पातळी काय असते पहा वरील सर्व विषयांच्या इयत्ता 1ली ते 5वीच्या अभ्यासक्रमातील घटकावर माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न हे पेपर 1 साठी पहा विचारले जातात। या ठिकाणी अभ्यासक्रम जरी 1ली ते 5वी साठी सांगितला असला तरी सुद्धा पहा प्रश्न पहा माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे विचारले गेलेले आहेत किंवा विचारले जातील। तर अशा प्रकारे या ठिकाणी पहा पेपर 1 साठीचा अभ्यासक्रम या 5ही विषयांचा असतो। तर टॉपिक वाईज तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित पहा अभ्यास करायचा आहे। आता यासाठीचा पहा संदर्भ साहित्य कोणतं तुम्ही रीड करायचं आहे तर या ठिकाणी पहा प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम जो या ठिकाणी सध्या प्राथमिक शिक्षणासाठीचा अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम आहे तर हा या ठिकाणी तुम्ही संदर्भ साहित्य म्हणून वाचू शकता। प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका म्हणजे तर तुमचं डीएड असेल डीएड किंवा डीटेड असेल या अभ्यासक्रमाची पुस्तके किंवा पाठ्यक्रम तो या ठिकाणी तुम्ही रीड करायचा आहे आणि संबंधित विषयाची राज्य शासनाची विहित केलेली प्रचलित इयत्ता 1ली ते 10वीची पाठ्यपुस्तके या ठिकाणी रीड करायची आहेत। या ठिकाणी तुम्ही जर पाठ्यपुस्तके व्यवस्थित रीड केली तर तुम्हाला या बाहेरचा एकही प्रश्न पाहायला मिळणार नाही। अशा प्रकारे पहा पेपर 1 साठीचा अभ्यासक्रम पॅटर्न आणि या ठिकाणी संदर्भ साहित्य आहे। आता या ठिकाणी पहा पेपर 2 साठी म्हणजे 6वी ते 8वी साठी माध्यमिक स्तरासाठीचा आपण या ठिकाणी अभ्यासक्रम किंवा सिलेबस पाहूया। तर पहा भाषा 1 आणि भाषा 2 पेपर 1 प्रमाणेच या ठिकाणी जे गट आहेत ते असतात। तुम्ही मराठी इंग्रजी इंग्रजी मराठी तर या क्रमाने तुम्ही या ठिकाणी भाषा घ्यायची आहे आणि यावरती सुद्धा पहा उतारा कविता यावर आकलनात्मक प्रश्न विचारले जातील आणि व्याकरणावर आधारित व्याकरणात जे काही टॉपिक आहेत त्यावर आधारित तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतात किंवा येतात तर तेच तुम्ही या ठिकाणी अभ्यासाचे आहेत। म्हणजे पहा पेपर 1 आणि पेपर 2 साठी मराठी किंवा इंग्रजी हे 2 विषय असतात त्याच्यामुळे तुम्हाला वेगळा अभ्यास करण्याची आवश्यकता नाही। इयत्ता 6वी ते 8वी साठी असलेले जे काही अभ्यासक्रमातील पाठ्यक्रम आहे तर तो तुम्हाला पेपर 2 साठी असतो। आता या ठिकाणी तिसरा विषय आहे पहा बालमानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र। आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की पहा पेपर 1 आणि पेपर 2 बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र यामध्ये फरक काय असतो तर पहा बालमानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र पेपर 2 मध्ये काही काठिण्य पातळीचे जास्त कठीण प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले गेलेले आहेत विचारले जातात। तर त्यासाठी तुम्हाला पहा बीएड ची काही बालमानसशास्त्राची पुस्तके असतील किंवा इतर पुस्तकांचा तुम्हाला या ठिकाणी पहा संदर्भ घ्यावा लागेल। तर या विषयाच्या अनुषंगाने जे विचारण्यात येणारे प्रश्न असतात ते शैक्षणिक मानसशास्त्र या संदर्भात असतात आणि 11 ते 14 आता या ठिकाणी जो वयोगट आहे तो 11 ते 14 हा वयोगट आहे आणि या वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेसंबंधी हे प्रश्न असतात। याचबरोबर विशेष गरजा असणारी बालके असेल त्यांची गुणवैशिष्ट्ये शालेय अंतरक्रिया उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारित प्रश्नांचा सुद्धा समावेश या ठिकाणी या बालमानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्रामधील जे काही 30 प्रश्न असतात त्याच्यामध्ये असतो। तसेच विविध विषयांच्या अध्यापन पद्धती मूल्यमापन पद्धती यावर आधारित सुद्धा प्रश्न असतात। आता या विषयासाठी अध्यापन शिक्षण पदविका अभ्यासक्रम आणि 11 ते 14 वयोगटाशी संबंधित प्रचलित बीएड अभ्यासक्रमातील भाग या अभ्यासक्रमावर आधारित विहित केलेला व सध्या राज्यात सुरू असलेला पाठ्यक्रम हा लागू आहे। म्हणजे तुम्ही या ठिकाणी पहा डीएड या ठिकाणी डीएडचे काय पुस्तक आहे पहा मानसशास्त्राचं ते सुद्धा पहा रीड करायचं आहे अभ्यासक्रम त्याचा रीड करायचा आहे आणि पहा बीएड साठी जे मानसशास्त्राचं पुस्तक आहे तर ते सुद्धा पहा रीड करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातील। त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान तर हा विषय ठेवायचा आहे तर त्यांच्यासाठीचा अभ्यासक्रम पहा तर पहा गणित व विज्ञान विषय गटासाठी एकूण 60 गुण असतात। गणित आणि विज्ञान तर हा विषय असणाऱ्या विद्यार्थ्यांना या विषयामध्ये पहा एकूण 60 गुण असतात 60 प्रश्न विचारले जातात। तर त्यापैकी 30 गुण हे गणितासाठी असतात म्हणजे 30 प्रश्न तुम्हाला गणितावरती विचारले जातील। आता त्याच्यामध्ये काही गणित सुद्धा असतील बुद्धिमत्ते सुद्धा काही प्रश्न तुम्हाला विचारले जातील काही पेडागॉजीवर आधारित प्रश्न असतील आणि 30 गुण हे विज्ञानासाठी असतात। आता विज्ञानासाठी तुम्हाला 6वीच्या पुढे जे काही विज्ञानाचे विषय आहेत तर त्यांचा तुम्हाला त्या पाठ्यपुस्तकांचा अभ्यास करावा लागेल। आता या विषय स्तरातील प्रश्न हे विज्ञान आणि गणितामधील जे मूलभूत संबोध आहेत जे काही कन्सेप्ट आहेत त्यावर आधारित असतात। समस्या निराकरण क्षमता म्हणजे पहा बुद्धिमत्ता गणित आणि विज्ञानाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान पॅडागॉजी तर यावर आधारित प्रश्न या ठिकाणी तुम्हाला या गणित व विज्ञान या विषय गटामध्ये विचारले जातात। प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील संबंधित विषयाचा इयत्ता 6वी ते 8वीचा पाठ्यक्रम यासाठी पहा लागू आहे। इयत्ता 6वी ते 8वीचा पाठ्यक्रम जर तुम्ही व्यवस्थित रीड केला व्यवस्थित समजून घेतला तर तुम्हाला गणित आणि विज्ञान या विषय गटामध्ये कोणतीही अडचण येणार नाही। त्यानंतर पहा ज्या विद्यार्थ्यांना सामाजिक शास्त्र हा विषय गट ठेवून टीईटीचा पेपर दुसरा द्यायचा आहे तर त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी सामाजिक शास्त्रासाठी एकूण 60 गुणांचे 60 प्रश्न विचारले जातात।
सदर प्रश्न हे सामाजिक शास्त्रातील ज्या काही संकल्पना आहेत, आशय आणि अध्यापन शास्त्रीय ज्ञान म्हणजे पॅडागॉजी, तर या संदर्भात हे प्रश्न विचारले जातात. प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इयत्ता 6वी ते 8वीच्या अभ्यासक्रमावर आधारित संबंधित विषयाचा यासाठी पाठ्यक्रम लागू आहे. आता याची काठिण्य पातळी पेपर 2 ची काठिण्य पातळी काय असते, तर वरील सर्व विषयांचे इयत्ता 6वी ते 8वीचे अभ्यासक्रमातील घटकावर उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न विचारले जातात. म्हणजे पहा तुम्हाला 12वी पर्यंतची पुस्तके या ठिकाणी रीड करावी लागतील, हे लक्षात घ्यायचं आहे या ठिकाणचा. तर 12वी पर्यंत तुम्हाला अभ्यासक्रम माहिती असावा. तर या लेवलचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जातील. पेपर 2 साठीचे संदर्भ पहा. तर पहा प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इयत्ता 6वी ते 8वी आणि पाठ्यक्रम इयत्ता 6वी ते 8वीचा अभ्यासक्रम आणि पहा पाठ्यक्रम आणि प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम आणि पहा पाठ्यक्रम तुमचं पहा डीएड असेल किंवा पहा बीएड असेल तर पहा बीएडचा अभ्यासक्रम आणि पहा पाठ्यक्रम जो प्रचलित आहे तर त्या संदर्भातील तुम्ही या ठिकाणी संदर्भ साहित्य वाचायचे आहेत. पहा प्रचलित संबंधित विषयांची राज्य शासनाने विहित केलेली इयत्ता 1ली ते 12वीची पाठ्यपुस्तके, प्रचलित बीएड अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम, तर हा या ठिकाणी संदर्भ साहित्य म्हणून पहा यूज करायचा आहे. आता या ठिकाणी तुम्ही पहा बालमानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्रासाठी पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो तर यासाठी पहा 11वी आणि पहा 12वी साठी पहा बालमानसशास्त्र हा विषय आहे. तर ते दोन्ही पुस्तके तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित पहा रीड करायची आहेत. त्याच्यातील जे कन्सेप्ट आहेत ते पहा समजून घ्यायचे आहेत. त्या बाहेरचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार नाहीत. जर या ठिकाणी तुम्हाला पहा पुढची पुस्तके मिळत असतील म्हणजे पहा ग्रॅज्युएशनची पुस्तके मानसशास्त्राची मिळत असतील तर ती सुद्धा पुस्तके तुम्ही त्याच्यामध्ये काही टॉपिक्स यूज करायचा आहे किंवा वाचायचा आहे. त्यामधून सुद्धा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. तर अशा प्रकारे या ठिकाणी पहा बालमानसशास्त्र असेल, गणित विज्ञान असेल किंवा सामाजिक शास्त्र असतील तर या संदर्भातील तुम्ही जे काही पाठ्यपुस्तके आहेत ते पहा व्यवस्थित रीड केली तर तुम्हाला पहा पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो तर या ठिकाणी तुम्हाला त्याच्यामध्ये पात्र होण्यामध्ये पहा कोणतीही अडचण येणार नाही. तर पहा अशा प्रकारे या ठिकाणी पहा पेपर 1 आणि पेपर 2 साठीचा पॅटर्न आणि पहा त्या संदर्भात जो काही सिलेबस आहे किंवा अभ्यासक्रम आहे तर या संदर्भातील माहिती आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर अशी पाहिली आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहा टीईटी पेपर 1 असो पेपर 2 असो तर यासाठी जो काही बालमानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र हा जो काही विषय आहे तर यासाठी तर पहा महत्त्वाचे टॉपिक्स पाहण्यासाठी आणि त्याची तयारी करण्यासाठी जर तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर पहा चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर पहा भेटूया पुढील व्हिडिओमधून. तोपर्यंत धन्यवाद.